आता त्याच्यानंतर इथून हा टर्न येणार असा, एक असं, मग 3 लाईन्स, मग पाय, मग बॉक्स, पाचशे एलिफंट एक दिवशी होमवर्कला म्हणजे बरोबर येईल. आधी बॉक्स काढायचं नंतर म्हणजे असे पाय काढायचे आणि मग बॉक्स काढायचे. पिकॉक मला असं वाटते बघताना की कानाची लाईन आणि मिररची सगळं मिक्स लागतं. काही काही गोष्टी स्वतः क्रिएटिव्ह बेसमध्ये जायचं तर तो क्रिएटिव्ह थॉट्स चेंज होतात. आणि मी देऊन टाकणार. तू तुझे 5 असतील तर 5 वर डॉट द्यायचा. कळालं का? समजलं का? हा तसं म्हणून तिला 4 येऊ 10 येऊ 15 येऊ पण ते तसं नाही झालं पाहिजे. असं फिंगर्स वाईज मेजरमेंट बोलतात याला. तसं तर ते खालीवर नाही झालं पाहिजे. पण ती पर्सन 17 माहिती आहे असं असं करणार, तिला इरिटेट व्हायला लागेल. असं कर लाईन मार, ती नाही तसं करणार. ओके कळालं? फिंगर्स एलिफंट बघा. चला पर्सन तिकडे जाणार नाही तसं नाही, नुसतं जाणार आणि मग तिने फिंगरने मेजरमेंट घ्यायचं. कसं रिस्टचे हात ठेव. नो 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 अख्खा असा 4. हा 4 मध्ये बसतंय का ते? कितीत बसतंय? बसतंय ना 4 मध्ये. सरळ ठेवायचं आडवा नाही. 4 आहे 4 ला लिटिल बिट कमी आहे. बरोबर. मग तिकडे स्वतः मेजरमेंट कसं घ्यायचं तू तुझं. मग तू तिकडे 4च्या 3च्या खाली करणार तर डॉट कुठे देणार? हे मेजरमेंट ते मेजरमेंट कर बरं कर. असं नाही तो हात सोडायचा. कारण ती खूप कॉन्शियस होते. मग ती पर्सन ती अशी जाते ना तिला खूप इरिटेट व्हायला लागतं. नॉर्मल क्लायंट असेल बोलणार नाही. क्रीमी क्राऊड असेल ना त्यांना फार मग ते हे वाटायला लागतं. सो तो हात असा द्यायचा, आपण मोजायचं, आपण त्याने घ्यायचं. आता त्यांनी मोज, हे फिंगरने मोज, तो हात सोड, हे मोज फिंगरने. येस मोज किती आहे आणि वर किती आहे? 3 आहे का बघ बरं. 3 ठेवायचा असा, 3 ठेव. इथून ही काळी लाईन ही किती दिसतंय? 3ला 4ला थोडं कमी बरी उचल. अगं एक फिंगर उचल. ओके हा बरोबर. आणि पूर्ण घ्यायचं असेल मेजरमेंट तर किती आहे? अख्खच्या अख्खं असेल तर सगळं किती आहे? ठेव बरं किती आहे? शार्प 4 ला लिटिल बिट कमी. तिकडे घे बरं आता तशी लाईन मेजरमेंटने ठेव बरं हात. हा तू तुझीच घे बरं. फुल ठेव. कुठे येतो डॉट दे बरं. आता ठेवा दोन्ही समोर हात. झाला सेम. ती तिरपी बस करते ना रे. समोरासमोर जेव्हा असं येईल ना तर परफेक्ट होईल. म्हणजे ती अशी करतीये ना त्याच्यामुळे. बोटाचं मेजरमेंट घेऊन टाका. कोणाच्या बोटांचा? तुम्ही तुमच्या बोटांचं मेजरमेंट घ्यायचं. आम्ही नाही घेणार. ऐक ना मी जर बोलले 4 बोट आहेत तुझी 4 असणारच नाही ना. बरोबर. आमचे पण कधी कधी घसरतात तर तुमचे का नाही घसरणार? काही फरक पडत नाही. पण जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करायचा की ते मॅच झाला पाहिजे.
पिकॉक होते तर कलमकारीचा पिकॉक होता. आज जो हात पडलाय पोस्ट त्याच्यावर पामवर जो पिकॉक आहे तो मागच्या बॅचने 5व्याच दिवशी काढला होता. तुमचा हाच टर्न होत नाहीये, कलमकारीचा काढून काय करणार? त्याच्यामुळे हे झाल्यानंतर तो असणार, पण मग तो पुढे कधीतरी असणार, असं फिरणार मग ते. कळालं का? हा, किंवा गॅप जरी दिला तरी तो छोटा द्यायचा, एवढाच तेवढाच. हे बघा ना, इथून पुन्हा असा घेऊ, असं असेल. समजलं? हो गया ना. एकाला कोणाच्या ग्रुपवर फोटो टाकावेच लागणार आहे. जमतो का स्वान? चालू आहे प्रयत्न. किती काय काय काढले बापरे, मोर, स्वान, हत्ती सगळंच काढले. जमतोय का हत्ती? हा ह्या साईडचं तरी थोडा जमतो, ह्या साईडचं नाही जमत. मला पण एकदा अरे बुक खराब होईल ना चिटवलं तर. हे घ्या, लोटस फिंगर्स, पेज नंबर 4. हो हो हो, पेज नंबर 5 वर आडवे 3 हात करा, ड्रॉ. त्यातला एक हात तुम्हाला करून आणायचा आहे उद्या. इथे हातामध्ये तुमच्या चुका कळतील तुम्हाला, जेणेकरून घरी जे करताय तर तो हात ऍटलीस्ट बुक वरचा चुकणार नाही. समजला? आणि आहे वेळ, एवढ्या वेळात तर मला वाटतं आरामात इथपर्यंत तरी आला पाहिजे तुम्ही. चला करा. हो. बापरे बाप, किती डेंजर झालं. काय काढलं नाही? मोर, हत्ती. तयार ते बघा.